नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 9 अँड वी आर डिस्कसिंग द प्रीवियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ओके, या लेक्चरमध्ये रिसेंट क्वेश्चन्स महाराष्ट्र सिटी 2023 आणि 2022 मध्ये आलेले क्वेश्चन्स ओके आपण डिस्कस करूया. स्ट्रेट फॉरवर्ड. ओके, फक्त फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्यांनी काय कंडिशन्स दिल्या त्या कंडिशन्सनुसार त्या फॉर्म्युला अरेंज करायचं. ओके, पहिल्या क्वेश्चनपेक्षा सेकंड क्वेश्चन तर अतिशय इझी आहे. काय म्हटलं मी? अतिशय इझी. एनीबडी कॅन डू इट. डुमरी क्वेश्चन आहे. कोणी पण हा क्वेश्चन करायला पाहिजे आणि त्याचे मार्क्स इथे मिळालेच पाहिजे. ओके, आणि हाही काही खूप मोठा नाही आहे, दिसायला मोठा आहे, याच्या हापच आहे, पण खूप काही मोठी त्याची कथा त्यांनी ओढलेली नाही आहे. तुम्हाला क्लिअर कट लक्षात येते. बघा, solution of a numerical number first. Now see, a wire of a length L under tension T is stretched between two fixed points. एकदम सिंपल. ओके, आपण फ्री बॉडी डायग्राम त्यांनी जसं जसं म्हटलं आहे, दोन फिक्स एंड आहे. ओके, या फिक्स एंडला ओके एक फिक्स एंडला वायर स्ट्रेच. ओके, त्या वायरची जी काही लेंथ आहे ती L आहे. ओके, अंडर टेन्शन T. काही हरकत नाही. When it is plucked at the midpoint, the frequency of vibration is a small m. ओके, म्हणजे हा जो काही वायर आहे, ओके असं कन्सिडर करा की समजा जो काही सितारचा जो काही गिटारचा सिस्टम राहतो, म्युझिक सिस्टम, ठीक आहे ना, म्हणजे आपण कुठेतरी प्लग करतो. ओके, तर मिड पॉईंटला प्लग करायचा आहे, म्हणजे ॲट अ डिस्टन्स L/2. ॲट अ डिस्टन्स L/2 जेव्हा आपण प्लग करतो तेव्हा त्या वायरची जे काही स्ट्रिंग आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे म्हणते? स्मॉल एम. Simple. When it is plugged at the midpoint, the frequency of the vibration becomes small m. Simple. जी काही स्ट्रिंग होती एक्झॅक्टली आपण मिड पॉईंटला तिला प्लग केलं. ओके, म्हणजे जो काही म्युझिक आपण प्रोड्यूस करण्यासाठी प्लग केला तर तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी झाली स्मॉल एम. फुल स्टॉप. ओके, पुढची कहाणी बघा. ऑन प्लकिंग द वायर ॲट अ पॉईंट डिस्टन्स L/4 फ्रॉम वन फिक्स एंड फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन बिकम्स n प्राईम. ओके, बघा ॲट L/4 डिस्टन्स दिलेला आहे. बघा, टोटल L आहे. ओके, मिड पॉईंट म्हणजे L/2. ओके, मग या L/2चा मिड पॉईंट म्हणजे किती? L/4. L/4ला जेव्हा तुम्ही प्लग करता तेव्हा फ्रिक्वेन्सी किती राहते? n प्राईम. सिम्पल आहे, सिम्पल आहे. येत्यानं लक्षात L/4. L/2चा हाफ. L/2चा हाफ म्हणजेच किती? बघा, रिअरेंज करा. 2 जवळ 2 गेला किती झाले? 4. म्हणजे L/4 म्हणजे 0 पासून. ओके, म्हणजे एका एंडपासून सुरू केलं इथपर्यंत L/2. L/2चा हाफ म्हणजेच किती? L/4. तेव्हा फ्रिक्वेन्सी किती प्रोड्यूस झाली? n प्राईम. काही हरकत नाही, n प्राईम. द रेशिओ ऑफ n:n प्राईम इज. दे आर आस्किंग टू फाइंड द रेशिओ ऑफ n/n प्राईम. रेशिओ विचारला. काय विचारलं त्यांनी? रेशिओ म्हणजे फ्रिक्वेन्सीचा रेशिओ. कुठे? n ही जी काही फ्रिक्वेन्सी होती, ओके, हे कोणत्या स्टेपला होती? L/2 ला आणि ही L/4 ला. ओके, म्हणजे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पाहिजे. फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू किती राहते? V/2 टाइम्स L. फ्रिक्वेन्सीचा काय फॉर्म्युला आहे? V/2 टाइम्स L. ओके, वेअर V बिकम्स द जी काही वेव्ह प्रोड्यूस होते त्याची स्पीड, L इज नथिंग बट द लेंथ. ओके, आता बघा, सुरुवातीला आपण n फाइंड आउट करू. V/2 टाइम्स L. ओके, जेव्हा n फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस झाली, ओके, तेव्हा जो काही डिस्टन्स होता तो किती होता? L/2. म्हणजे L इज रिप्लेस बाय L/2. To get cancel, what remains? V/L. Make it equation number first. फ्रिक्वेन्सीचा सिंपल आहे. V/2L. 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. V जी काही वेव्ह आहे प्रोड्यूस होणारी ती पण. L म्हणजे काय? लेंथ. मग ज्या ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस होते ती लेंथ आपण टाकायची. आता आपण नंतर n प्राईमचा यूज करू. V/2 टाइम्स बघा L. आता इथे n प्राईम कधी प्रोड्यूस झाली? जेव्हा डिस्टन्स किती होते? L/4. म्हणजेच L/4. 2चा भाग गेला, 2 वर चालला गेला, म्हणजे 2 टाइम्स V डिवायडेड बाय L. एक इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 जर केलं तर आपल्याला n/n प्राईम मिळते. देअरफॉर इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 V/L. ठीक आहे, रेसिप्रोकल वर गेला L/2 टाइम्स V. V get cancel. What remains? 1/2. Or you can write 1:2. This is the ratio in between the frequency of n prime and n and n prime. N frequency at a distance midpoint in between the string, that is L/2, and n prime frequency at a distance L/4 from
वन ऑफ द एंड ऑफ दॅट स्ट्रिंग 1:2 किंवा 1/2. Okay, therefore the option number third one is the correct one. And the question is from the Maharashtra CET 2023. 2023 महाराष्ट्र CETच्या 2023 मध्ये हा क्वेश्चन आला होता आणि अतिशय सिम्पली फ्री बॉडी डायग्राम काढल्या, जे काही घटना त्यांनी म्हटलेलं आहे त्या घटना आपण पूर्ण राईटअप करत गेलो आणि एक पूर्ण तो एक फॉर्मॅटच सोल्युशनचा फॉर्मॅटच बनून गेला की आन्सर इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता. अशा पद्धतीचा एक काय म्हणतो एक पद्धत राहते. ओके, मी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये एक पद्धतच ठेवली आहे. फ्री बॉडी डायग्रामला खूप महत्त्व दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यावरनं पूर्ण गोष्टी क्लिअर होतात. बघा, आपण पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. बघा, अशा पद्धतीने आपण पहिल्या न्यूमेरिकलच्या सोल्युशनपर्यंत पोहोचू शकलो. खूप काही मोठी अडचण नव्हती. ज्या काही दिलेल्या गोष्टी त्या रेखाटल्या. दॅट्स इट. सिम्पल फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह या चॅप्टरमध्ये बघितले का, फॉर्म्युले खूपच छोटे आहे. इथं लक्षात, फ्रिक्वेन्सी, एंड करेक्शन, काहीच मोठे फॉर्म्युले नाही. ओके, आता हा V/2L आपण कितीदा फॉर्म्युला यूज केला आहे. एक्सेलेंट. बघा, a string is vibrating in its fifth overtone between the two rigid supports 2.4 meter apart. काही हरकत नाही. The distance between the successive node and antinode is. बघा, सेम कहाणी आहे. एक स्ट्रिंग आहे, सेम कहाणी. ओके, ते 2 रिजिड सपोर्ट्सला ती स्ट्रिंग बांधलेली आहे आणि दोन हे जे काही सपोर्ट्स आहे 2.4 मीटर अपार्ट फ्रॉम इच अदर. म्हणजे लेंथ ऑफ दॅट स्ट्रिंग इज 2.4 मीटर. ओके, दोन काही रिजिड सपोर्ट, जे काही दोन रिजिड सपोर्ट्स आहे ज्यामध्ये स्ट्रिंग बांधलेली आहे, तर ते दोन रिजिड सपोर्ट्स 2.4 मीटर अवे आहे. याचाच अर्थ स्ट्रिंगची लेंथ किती आहे, 2.4 मीटर. ओके, आणि जी काही स्ट्रिंग व्हायब्रेट होत आहे फिफ्थ ओव्हरटोनमध्ये व्हायब्रेट होत आहे. ओके, याचा अर्थ हिने जी काही किती लूप्स तयार केले असणार, 6 लूप्स. ओके, एक छोटी एक कहाणी सांगतो. ओके, जसं फंडामेंटल लूप आपण याला म्हणतो. फंडामेंटल लूप हा काय झाला, फंडामेंटल मोड. ओके, फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे 2 लूप. ओके, हे झालं फंडामेंटल मोड. ओके, दिस इज फर्स्ट ओव्हरटोन. ओके, फर्स्ट ओव्हरटोन. ओके, नंतर सॉरी फर्स्ट हार्मोनिक. ओके, फर्स्ट हार्मोनिक, काही हरकत नाही. नंतर सेकंडसाठी किती लूप्स तयार करतात, 3. 1 2 3 1 2 3. येतं ना लक्षात. जसं यांनी किती म्हटलं आपल्याला, हार्मोनिक्स नाही, ओव्हरटोन. फिफ्थ ओव्हरटोन म्हटलं. फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे किती, 6 लूप्स. फर्स्ट ओव्हरटोन 2 लूप्स, सेकंड ओव्हरटोन 3 लूप्स, फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे किती लूप्स, 6 लूप्स. इथं 6 लूप्स प्रोड्यूस करा. बघा, ही झाली 1 2 3 4 5, इकडे एक 6. म्हणजे हा जो काही रिजिड सपोर्ट आहे थोडा इकडे घेऊया. ओके, काही हरकत नाही. ओके, 1 2 3 4 5 6. आता जमलं, येतं ना लक्षात. ओके, सो दे आर आस्किंग टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द सक्सेसिव्ह नोड अँड अँटीनोड. ओके, बघा, हा झाला नोड. ओके, हा झाला अँटीनोड. ओके, तर इथला आपल्याला त्यांनी डिस्टन्स विचारला आहे. येतं लक्षात, इथला आपल्याला त्यांनी डिस्टन्स विचारला आहे. कहाणी आली लक्षात. ओके, चला, अतिशय सिंपल आहे. बघा आता, बघा आता अतिशय सिंपल. बघा, आपल्याला इतकं डिस्टन्स विचारलं. बघा, एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल मिळून जी काही लेंथ तयार होती तिला आपण काय म्हणतो, वेव्ह लेंथ. एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल मिळून जी काही लेंथ तयार होती त्याला काय म्हणतो आपण, वेव्ह लेंथ. काही हरकत नाही. ओके, बघा आता हा वेव्हलेंथचा चौथा भाग आहे. बघा, पहिला भाग. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलचा जो काही अर्धा पोर्शन आहे तो पहिला भाग. दुसरा भाग, इथं लक्षात, इथून ते इथपर्यंत हा झाला पहिला भाग, हा झाला दुसरा भाग, हा झाला तिसरा भाग, हा झाला चौथा भाग. येताना लक्षात. पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग. याच्यातला एक भाग फाइंड आउट करायचा आहे. ओके, म्हणजे लॅम्बडा डिवायडेड बाय 4. किती भाग आहे, 4. ओके, हे जर आपण फाइंड आउट केलं म्हणजेच काय फाइंड आउट केलं आपण, डिस्टन्स बिटवीन
नोड अँड अँटीनोड सक्सेसिव्ह. हां, ओके. डिस्टन्स बिटवीन, याच्या लक्षात, डिस्टन्स बिटवीन द सक्सेसिव्ह, एक शब्द टाकायचा राहिला, सक्सेसिव्ह नोड अँड अँटीनोड किती राहतो, λ/4. याच्या लक्षात, नोड आणि अँटीनोडचा मला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे हा डिस्टन्स. ओके, मग हा डिस्टन्स कोणाच्या बरोबर आहे, λ/4. का बरोबर आहे समजलं ना, कारण की जो काही वेवलेंथ आहे तो 4 पोर्शननी, म्हणजे 4 पोर्शनमध्ये डिवाइड झालेला आहे लॅम्बडाच्या. ओके, तर त्याच्यातला एक पोर्शन फाइंड आउट करायचा आपल्याला, आहे की नाही. जसं λ/4 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 λ/, किती टाइम्स आहे, 4 टाइम्स λ/4. 4 4 गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स लॅम्बडा, आहे की नाही. लॅम्बडाचे असे किती भाग आहे, 4. λ/4 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 λ/4. 4 टाइम्स λ/4 जर मिळाले तर काय तयार होते, लॅम्बडा. बस त्याच्यातला एक छोटा पोर्शन फाइंड आउट करायचा, डिस्टन्स बिटवीन द सक्सेसिव्ह नोड अँड अँटीनोड. मग आता मला हा डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे मला कशाची व्हॅल्यू पाहिजे, लॅम्बडाची. कशाची व्हॅल्यू पाहिजे, लॅम्बडाची. आता लॅम्बडाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची बघा, इथून तर इथपर्यंत लॅम्बडा झाला, परत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल म्हणून काय तयार झालं, लॅम्बडा. परत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल म्हणून काय तयार झालं, लॅम्बडा. किती वेळा लॅम्बडा झाला, 3 टाइम्स लॅम्बडा झाला. ओके, आता हा पूर्ण डिस्टन्स, ओके, 3 टाइम्स लॅम्बडास म्हणजे काय, लेंथ ऑफ दॅट स्ट्रिंग किती आहे, 2.4. म्हणजे इथून लॅम्बडा फाइंड आउट करू शकतो. एकदा लक्षात, हे रिलेशन कसं आहे, 3 टाइम लॅम्बडा याचाच अर्थ लेंथ ऑफ दॅट स्ट्रिंग किंवा द डिस्टन्स बिटवीन द 2 रिजिड सपोर्ट्स. देअरफॉर लॅम्बडा इक्वल्स टू 2.4ला मी 24 × 10⁻⁻1 लिहितो, डिवायडेड बाय 3 लिहितो. 8चा भाग गेला, देअरफॉर 8 × 10⁻⁻1 मीटर लॅम्बडा. ठीक आहे, ही लॅम्बडाची व्हॅल्यू तर पुट करूया आपण. देअरफॉर डिस्टन्स इक्वल्स टू लॅम्बडा डिवायडेड बाय 4. लॅम्बडा किती आहे, 8 × 10⁻⁻1 डिवायडेड बाय 4. 2चा भाग गेला, 2 × 10⁻⁻1 मीटर, म्हणजेच 0.2 मीटर. दिस इज द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड अँड अँटीनोड, दॅट इज 0.2 मीटर. देअरफॉर द ऑप्शन सेकंड वन इज देअर. क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2022, 2022. महाराष्ट्र CETच्या 2022ला हा क्वेश्चन आला होता आणि डायग्रामॅटिकल क्वेश्चन होता. डायग्राम जर काढली तर तुमची अडचण लवकर सॉल्व्ह होतं. अशा पद्धतीने करावं लागणार, काहीच नाही. मी 5 ओव्हरटर्न, मी तुम्हाला तो कन्सेप्ट सांगितला, फंडामेंटल, फर्स्ट ओव्हरटर्न, सेकंड ओव्हरटर्न, 5 ओव्हरटर्न म्हणजे 6 लूप, दॅट्स इट. अशा पद्धतीने जर केला तर खूप काही मोठी अडचण नाही, कोणीही पण करू शकतो, कोणीही पण. आता मी तो एक्झाम्पल समजून सांगायला जास्त वेळ घेतला, परंतु जर ज्याला कॉन्सेप्ट माहीत आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे, विदिन काही सेकंदातच तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. याचा लक्षात. आपला जर उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच आपल्या महाराष्ट्र मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.